अबे पंक्या, महाविकास आघाडीचा तर पुरा सुपडा साफ होऊन गेला बे महाराष्ट्राच्या राजकारणातून. तिकडे काँग्रेसही बिलकुल खतमच होऊन गेली. तिकडे शरद पवार गट तोही बिलकुल खतमच. उद्धव ठाकरे गट बिलकुल खतम म्हणजे खतमच. म्हणजे कोणाचा काही अस्तित्वच नाही राहिला. थोडे बहुत जे काही आमदार राहिले आहेत तेही कोणत्या दिवशी नाही का शरद पवार गटाचे तिकडं आपला अजित पवार गटाला जाऊन भेटू शकतात आणि उद्धव ठाकरे गटाचे तिकडे शिंदे साहेबाला जाऊन भेटू शकतात. म्हणजे याचा नाही का खेळच खतम होऊन गेला, पुरा गेम ओव्हरच होऊन गेला. का म्हणतेस तू? अबे तर बरोबर आहे ना, त्याने केलेच तसे कर्माच्या फळ होत. जसा अभ्यास करशील तसा पेपर सोडवशील ना तसा रिझल्ट लागल. ते ती काय जनतेने दिलं नाही यायला आशीर्वाद. आता यायला जनतेनं नाही का चांगलाच आशीर्वाद देऊन टाकलं. म्हणजे हा आशीर्वाद नाही का यायला आयुष्यभर लक्षात राहील. का आशीर्वाद दिला बे जनतेने यायला. तिकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट एकमेकाचे चांगले बनले होते दोस्त. परंतु या निवडणुकीच्या निकालातून ते झाले पुरे जमीन दोस्त. अबे हो, जमीन दोस्त झाले, पण काऊन झाले बे? अबे याय ना धंदेच तसे केले तर काय काऊन नाही होतील जमीन दोस्त? अरे याची करणीच तशी. कर्माचे फळ भेटले, आता चांगला आशीर्वाद भेटला यायला. सांगू का याने का गलत्या केले तर? थांब, तुला यायच्या नाही का 5 गलत्या सांगतो. या जर 5 गलत्या हे बेटे केले नसते तर आज महाविकास आघाडीची अशी हालत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झाली नसती. आणि शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस याचा राजकारण कधीच महाराष्ट्रातून संपुष्टात आला नसता. सांग बे कोणते कारण होतं? अबे याचा ट्रॅकच चुकला ना बे. यायला राजकारण खेळताच ना आला बरोबर. दिमागच नाही लावता आला. बीजेपी वाले पाय बरं कसे माइंडेड लोक आहेत, मग पुरा गेम बदलवून टाकतात राजकारणाचा. यायला तसा दिमाग लावताच ना आला. हे आपल्याच गोंधळामध्ये राहिले. अरे माझा बनल मुख्यमंत्री, माझी हे जागा, तुझी ते जागा. जागा वाटपामध्ये याच्यामध्ये भांडणं चालू होते. तिकडे महायुती आपला प्रचार करण्यात मग्न होती, याच्या जागा वाटपामध्ये भांडणं चालू होते. अरे माझा बनला पाहिजे मुख्यमंत्री. गोंधळ चालू होते. कसे नाही गोंधळतील मग? पाय लोकसभा निवडणुकीमध्ये नाही का 30 जागा निवडून आणले होते महाविकास आघाडीनं. चांगली फॉर्म मध्ये होती. ते फॉर्म यायनं गमावून टाकले. विराट कोहलीकडून तरी यायला शिकता नाहीये. अरे जे फॉर्म यायनं लोकसभा निवडणुकीत पकडले होते ते फॉर्म यायला विधानसभा मध्ये पकडताच ना आली. कायचा यायचा गेम नाही ओव्हर होईल. अरे तिकडे निवडणुकाच्या तारखा जवळ येत होत्या आणि हे जागा वाटपामध्ये यायचा गोंधळ. आणि जागा वाटप होण्याआधीच यायच्या चर्चा रंगल्या मुख्यमंत्री पदाच्या. अरे तिकडे भाजपनं आपल्या 99 उमेदवाराची यादी जाहीर करून टाकलं. त्याचा बिचारायचा प्रचारही सुरू झाला. आणि हे इकडे मिटिंगावर मिटिंगाच करत होते. जागा वाटपामध्ये यायचा गोंधळ. कोण बनल मुख्यमंत्री आधीच तिकडे चर्चा सुरू. अरे निवडणूक नाही काय नाही, तुमचा प्रचार नाही सुरू झाला आणि कोण बनेगा मुख्यमंत्री तिकडे डायरेक्ट चालू. अरे कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ. तिकडे पत्रकार परिषदेत नाही का कोण कोणाला कोणता टोमणा मारलन आणि का टोमणा मारलन याच बातम्या येत होत्या. कायचा यायचा भजन जमणार आहे? आबे परब्या, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जे एकी दाखवली होती ते एकी यायची ती विधानसभा निवडणुकीमध्ये दिसूनच ना आली. हे सपा अलग अलग होऊन गेले. लोकसभा निवडणुकीत जो यायनं ट्रॅक पकडला होता चांगला बढिया, याची फॉर्म आली होती. 30 जागा यायनं निवडून आणल्या होत्या आणि हे फॉर्म त्यानं गमवली आणि ट्रॅकही त्यानं गमवला. तिकडे गोंधळामध्ये यायचा ट्रॅक येऊन गेला. काय यायचा भजन जमणार आहे? आणि म्हणूनच परब्या यायचा डाव फसला पाय. कारण एक असलेला पक्ष आणि गोंधळलेला पक्ष याच्यामध्ये फरक राहते. एका बाजूला एकी नसलेला पक्ष आणि दुसऱ्या बाजूला प्लॅन करून मैदानात उतरलेली महायुती. याच्यातला फरक पुरा स्पष्ट दिसून आला. तिकडे महायुतीची प्लॅनिंग पाय ना, त्याच्या तिकडे सभा चालू झाल्या. मोदीजी उतरले रणांगणामध्ये. एक आहे तो सेफेचा नारा. इकडे यायच्या सभावर सभा आणि त्याचा गोंधळच चालू. कायचा भजन जमणार आहे तिकडं? महायुतीची प्लॅनिंग पाय. बिलकुल त्याने नाही का मच्छीच्या डोऱ्यावर बिलकुल केंद्रबिंदू ठेवले. विजय म्हणजे विजय. अरे जो मच्छीच्या डोऱ्यावर केंद्र आपला फोकस करते तो बिलकुल मच्छीच्या डोऱ्यालाच नेऊन बाण मारते. आणि ज्याचा फोकस पुष्टीवर राहते, तिच्या चाचडीवर राहते, मासरीच्या तिच्या तोंडावरही राहते, अंगावरही राहते, त्याचा बाण नाही का त्या मच्छीला लागच नाही, तो आरपार कोणाक तरी वांद्र्यापासून डोरलिक चालला जाते. कायचा भजन जमणार आहे? अरे अशी गोष्ट झाली नाही महाविकास आघाडीची. अबे मग का तर बे थांब ना, अजून सांगतो ना तुला. महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचा तुला दुसरा कारण सांगतो. दुसरा कारण म्हणजे कोणतं सांगू? लाडकी बहीण योजनेला त्याला टॅकलच करता नाही आला. पाय इकडे महायुतीनं आधीच लाडकी बहीण योजना आणून टाकलं का बायाला 1,500 रुपये महिना भेटल अशी घोषणा त्यानं करून टाकले. आणि खरोखर म्हणल्या पद्धतीनं त्यानं पैसे टाकणे चालू केले खात्यामध्ये. बायाला पैसे भेटू लागले 1,500 रुपये. त्यानं ऐन दिवाळीच्या वेळेस हे पैसे येऊ लागले आणि दिवाळीची खरेदी बायाने या पैशातून केली असं सांगण्यात येत आहे. आणि खरं म्हणजेच बापू आमच्या गावाकडच्या बाया नाही का दिवाळीच्या ज्या खरेदी केल्या, चुन्याच्या बॅगा असोत, कलर असो, बर्स असोत का लाइटिंग असोत, जे काही घेतले ना बापू पोरायला
पोरायला फटाके असो ते बायानं आपल्या 1,500 रुपयातून करून दिले, पोरायला घेऊन दिले या सगळ्या वस्तू दिवाळीची खरेदी. त्या 1,500 रुपयाचा फायदा झाला बायाला. म्हणजे त्या पैशातून बायानं खरेदी केले, आपला घर चालवले, सगळ्या गोष्टी वेळेवर बरोबर झाल्या, खरेदी झाली, आनंदात दिवाळी गेली, बाया खुश झाल्या. आणि राज्यातल्या 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ उचलला आणि त्या सगळ्या महिलांचे मत हे महायुतीला गेले असं डायरेक्ट सांगण्यात येत आहे. कारण सिद्धा हिशोब आहे, बाया खुश तर मत महायुतीला. अबे पण महाविकास आघाडीने 3,000 रुपये देतो म्हणलं होतं ना बे. अबे परब्या तुला सांगत का हो, अबे महाविकास आघाडीला हे योजना नाही का टॅकलच नाही करता आली. अबे गोष्ट झाली कशी, तिकडे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणलं, बायाला दर महिन्याला पैसे भेटू लागले 1,500 रुपये, बाया खुश होऊ लागल्या, सगळ्या खरेदी करू लागल्या. इकडे महाविकास आघाडीनं सुरुवातीला या योजनेचा पहिलंच विरोध करून टाकला. अरे देशावर आधीच 8 लाख कोटीचा कर्ज आहे, 1,500 रुपये बायाला महिन्याचे देतील तर कर्ज किती वाढल, बायाला कसे पैसे देतील, म्हणजे राज्यातली तिजोरी खतम करायचा प्रयास करताय का हे सरकार. आधीच त्याने विरोध करून टाकले. तिजोरी इकडे खाली होऊन जाईल, रिकामी होऊन जाईल, आर्थिक गणित बिघडल नाही का. महाराष्ट्रातले लोक फुकटचा पैसा ऍक्सेप्ट करतील का, पैसा पुढे लोक झुकणार नाही, बाया झुकणार नाही, असा तसा करून या योजनेचा पहिला विरोध करण्यात आला. पहिलं विरोध तर करण्यात आला आणि पुन्हा राहुल गांधीजीनं मुंबईच्या सभेमध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याची घोषणा केली. विरोधही केले आणि पुन्हा आता त्याने 1,500 रुपये दिले, तर आपणही काहीतरी द्यावा म्हणून यानं महालक्ष्मी योजना आणले आणि 1,500च्या जागी 3,000 डबल करून टाकले. अशा तरी बाया फुसलतील म्हणून 3,000 रुपये देण्याची घोषणा करून टाकली. म्हणजे पहिलं त्याच योजनेला विरोध करणे आणि महायुती देत आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे वाढवून देऊन असं आश्वासन देणे, याच्यामुळे नाही का महाविकास आघाडीचा गोंधळ पुरा लोकायला लक्षात आला आणि खरंच त्याचा गोंधळ झाला होता ना. त्याला नाही का हे म्हणून नाही का ह्या योजनेला त्याला काउंटर करता नाही आला, त्याला या योजनेला टॅकलच करता नाही आला. आणि महाराष्ट्रातल्या महिलांना आपला लाडका भाऊ निवडल्याची चर्चा झाली, कारण 3,000 भेटतील याचा आश्वासन एक वेगळा विषय आणि हातामध्ये खरोखर महिन्याचे 1,500 रुपये भेटत आहेत हा एक वेगळा विषय. त्याच्यामुळे बायाचा विश्वास बसला, जे पैसे भेटत आहेत 1,500 रुपये भलेचे कमी भेटत आहेत, परंतु लाडकी बहीण योजनेवर बायाचा विश्वास बसला. आणि महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेचा धड विरोधही करता नाही आला आणि त्याच्यापेक्षा चांगली योजना नक्की आणू हा नरेटिव्ह त्याला चालवता नाही आला आणि याच्यामुळे महाविकास आघाडीचा पुरा सुगडा साफ होऊन गेला. आणि अशीच कथा पुन्हा बायाला एसटी मध्ये तिकिटावर 50% सूट दिली होती, त्याच्यामध्ये तशीच झाली. यानं आधीच 50% सूट देऊन ठेवले होते, त्यानं पुन्हा फुकट प्रवास करून टाकतो म्हणले बायाला. तर बायाचा नाही का विश्वासच नाही बसला सिद्धा महाविकास आघाडी, असा बोलण्याचा माझा अर्थ आहे, तू समजून घे. अरे बापरे, अशी गोष्ट झाली नाही. अबे तशीच गोष्ट झाली. काँग्रेस, शरद पवार गट न उद्धव ठाकरे गट बनले एकमेकांचे चांगले दोस्त आणि पुन्हा या निकालानंतर झाले पुरे जमीन दोस्त. काहून जमीन दोस्त झाले याचा तुला तिसरा कारण सांगतो आता. महाविकास आघाडी जमीन दोस्त होण्याचं तिसरा कारण म्हणजे शरद पवारांवर त्याचा जास्त अवलंबून राहणं आणि त्या शरद पवारांचा अपयशी ठरणं. महाविकास आघाडीमध्ये प्रचाराचा खरा धडाका कोणी लावला असेल तर तो शरद पवारांनी लावला. शरद पवारजीनं पायनं 84 वर्षाचे आहेत, पण त्याने नाही का महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त 69 सभा घेतल्या, आक्रमक भाषण दिले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चांगल्या चर्चा रंगवू लागले, त्याच्या ताकदीबद्दल सांगले, बलस्थान सांगले, सगळं सांगत गेले. आणि पुन्हा तिकडे दुसरी गोष्ट, शरद पवारजीनं लोकसभेमध्ये आपल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकून आणल्या होत्या, तर त्याच्या नाही का स्ट्राईक रेटची चांगलीच चर्चा रंगली होती. 80चा स्ट्राईक रेट झाला ना का. आणि असं नाही का शरद पवारजीनं नुसता आपल्याच पक्षाच्या सभा घेतल्या, आपल्याच उमेदवाराच्या सभा घेतल्या, त्याने नाही का ठाकरेजींच्याही उमेदवाराला चांगला जोर लावला. आणि लोकसभेप्रमाणे शरद पवारजी आपला स्ट्राईक रेट ठेवतील अशा नाही का चर्चा होत्या आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा बोलला जात होता. पण डाव त्याचा तेथीच संपला. महाविकास आघाडीला त्याला पाहिजे तसा अपेक्षित यश भेटला नाही आणि शरद पवारजीवर जास्त अवलंबून राहणं महाविकास आघाडीला जास्त महागात पडला. पायनं महाविकास आघाडी सभाईपासून तर विजयापर्यंत पवारांवर जास्त अवलंबून राहिली आणि शरद पवार गटाच्या 10 जागा जिंकून आल्या होत्या. हेच गोष्ट नाही का पवारांवर बुमरंग झाली, तेच गोष्ट ठाकरेवर बुमरंग झाली. त्यानं गद्दारी आणि पक्षनिष्ठतेचा टॅग विरोधकांवर लावला असला तरी पवार असतील किंवा ठाकरे दोघांनीही भाजपमधून अनेक नेते आपल्यात घेतले आणि मग ते गद्दार नाही का अशा चर्चेला नाही का बळ भेटला, त्याला ताकद भेटली.
त्याच्यामुळे ज्या नव्या माणसावर पवार आणि ठाकरेंनी डाव खेळला तो डाव नाही का बसलाच नाही आणि पक्षनिष्ठतेचा आणि गद्दारीचा जो मुद्दा होता तो बुमरँग झाला आणि ज्या मुद्द्यानं लोकसभा जिंकून दिली तो मुद्दा हातातून सुटला आणि पुरा जमीनदोस्त झाला. आता परब्या महाविकास आघाडी जमीनदोस्त होण्याचा जो चौथा कारण आहे तो म्हणजे महाविकास आघाडीकडे नसलेला ठाम नरेटिव्ह. त्याच्याकडे नरेटिव्हच नव्हता ठाम असा. पाय परब्या महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेलाही नाही का टॅकल करता नाही आला, काउंटर करता नाही आला. त्याला एका नरेटिव्हवर नाही का निवडणूक लढवता नाही आली. बऱ्याच मुद्द्यावर ते आधीच फेल होऊन गेले. त्याला एका नरेटिव्हवर निवडणूक नाही लढवता आली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीच्या आधी लावून धरणाऱ्या महाविकास आघाडीनं प्रत्यक्ष प्रचारात मात्र पक्ष फुटीच्या मुद्द्यावर जोर दिला. त्याला नाही का बरोबर ताकदच नाही लावता आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना त्याने मधामध्ये आणले पण तिले नाही का त्याच्यावरून त्याला नरेटिव्ह बिल्ड करताच नाही आला. म्हणजे याचे प्लॅन नाही का पुरे अनसक्सेसफुल होत गेले. पाय लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा त्याने मुद्दा आणला होता, गद्दारीचा मुद्दा आणला होता, सहानुभूतीची लाट आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हे लाईन आणली होती. पण विधानसभा निवडणुकीमध्ये नाही का नेमकी कोणती लाईन धरायची, कोणती सोडायची आणि कोणती धरायची, कोणतीवर फोकस करायचा हेच त्याला नाही का बिलकुल याचा गणित बसवता नाही आला आणि त्याच्यामुळे त्याचा गेम ओव्हर झाला. आणि महायुतीनं नाही का भावनिक मुद्द्यावर नाही का आपला प्रचार नाही केला. त्यानं नाही का जे काही विकास कामं केले, ज्या योजना आणले जनतेच्या हितासाठी त्या योजनाचा आणि त्या विकास कामाचा त्यानं नाही का प्रचार केला. पाय महायुतीनं लाडकी बहीण योजनेचा चांगला जबरदस्त प्रचार केला आणि महाविकास आघाडीला इकडे महालक्ष्मी योजनेचा प्रचारच नाही करता आला. सत्तेत आल्यावर नेमके आपण कोणते कामं करू हे ठाम पद्धतीनं नाही का जनतेला त्याला सांगताच नाही आला. आणि साहजिकच पक्षनिष्ठता हा जर मुद्दा सोडला तर एक कामन आणि ताकदीचा असा नरेटिव्ह महाविकास आघाडीला मांडताच नाही आला आणि म्हणून नाही का महाविकास आघाडी जमीनदोस्त झाली. आता परब्या तुला महाविकास आघाडी जमीनदोस्त होण्याचा पाचवा कारण सांगतो. तो कारण असा आहे का मुस्लिम आणि मराठा मताचा झालेला विभाजन. पाय परब्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार एक गट्टा महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिले होते, मान्य करतेस. पण यंदा मात्र मुस्लिम मताचा विभाजन झाला. MIM म्हणजे बहुजन आघाडी या पक्षानं जेती तेती ठिकठिकाणी मुस्लिम उमेदवार त्याने उभे केले होते आणि त्याच्याकडे महाविकास आघाडीची मते शिफ्ट झाली. भाजपनं वोट जिहाद आणि हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आणला असला तरी एक गट्टा मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीला झाला नाही. ठीक आहे, मुस्लिम समाजानं स्थानिक समीकरणाचा विचार करून मतदान केल्याचा बोलला गेला. महायुतीच्या विद्यमान आमदाराचा ग्राउंडवरचा कनेक्ट हा सुद्धा महत्वाचा ठरला. तसेच मराठा समाज सुद्धा एक गट्टा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला नाही असाही बोलला जात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढ्या प्रखरपणे चर्चेत आला नसल्याचा बोलला गेला आणि त्याच्यात मनोज जरांगे पाटील याने वेळोवेळी बदललेली भूमिका, अर्ज माघारी घ्यायला लावल्यावर मराठा उमेदवारांमध्ये पसरलेली नाराजी आणि शरद पवारांना किंवा महाविकास आघाडीला पूरक असल्याची भूमिका घेतल्याची टीका याच्यामुळे मराठा मताचा विभाजन झाला असं सांगण्यात येत आहे. आता पाय भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठा मत आपल्याकडे वळवण्यामध्ये यश आला. एका बाजूला मराठा मताचा विभाजन आणि ओबीसी समाज एक गट्टा भाजपकडे गेल्याची चर्चा आहे. या गुंत्यात महाविकास आघाडीला मोठा सेटबॅक बसला आणि महाविकास आघाडीला नाही का लढत नाही का उभीच करता नाही आली. तर थोडक्यात या 5 कारणांमुळे महाविकास आघाडी पुरी जमीनदोस्त होऊन गेली आणि या पद्धतीनं निकाल असा जाहीर झालाय का शरद पवारजी, उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस याचा पुरा जो काही महाराष्ट्रातला राजकारण आहे तो संपुष्टात आलाय. पुरा संपुष्टात नसतं नाबूद, बिलकुल जमीनदोस्त, बिलकुल नाही का काहीच भुरकाही नाही वाचला. तर सबस्क्रायबर्स बंधूंनो हे कारण होते, तुम्हाला लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मारा. कशा कमेंट मारता तर पाहतो मी. आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका ना, रोज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ येते, वाट पहा. ठीक आहे, धन्यवाद.